Oh shit! हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे नेवती बीचला आणि इथे आता आपण काहीतरी असे समुद्रातले एक 5-6 पॉईंट करणार आहोत, ज्यातली फेमस आहे म्हातारीची चूळ, जे आता इंस्टाग्रामवर खूपच फेमस आहे. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. तर आता आम्ही इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक तर इथे प्रायव्हेट बोट आहे आणि एक शेअरिंग बोट आहे. तर प्रायव्हेट बोटचे तुम्हाला 5,000 आहेत आणि शेअरिंग बोटमध्ये पर पर्सन 600 रुपये आहेत. तर आता आम्ही आमचे 5 जण आहोत. आम्ही आमच्या 5 जणांचे पैसे भरलेले आहेत, तर ते अजून 3 जण शोधत आहेत. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. आणि हा एक 2-2.25 तासाचा प्रवास असेल. तर चला. इथे नेवती लाईट हाऊस बोटिंग सर्व्हिस आहे, तर त्यात आपल्याला त्यांनी 10 पॉईंट सांगितलेले आहेत. तर आता बघूया ते किती कव्हर करतायत. तर फ्रेंड्स, आता आपण निघालोय. हे बघा, आपण बोटीत बसलोय मस्तपैकी. आपली शेअरिंग बोट आहे आणि बघा ही आपली इकडे गँग आहे. हे हाताकवर आहे. तर चला आता आपण एक पॉइंट कव्हर करूया. आणि हे बघा इथे किती बोटी लागल्यात. आणि फ्रेंड्स, आपली बोट निघालेली आहे आता. मावशी, कसं वाटतंय? मस्त. मावशी ओके ना? ओके छान आहे. तुझा काय ग? हे बघा, हिला स्पेशल स्टूल दिले चढायला उतरायला. चढायचे आणि उतरायचे वांदे झालेत, त्याच्यामुळे तिला स्पेशल स्टूल दिलंय. काय काय हिचं खायचं. मयुरेश डाऊन झालेला आहे, अजून पोचला पण नाहीये, पण डाऊन झालेला आहे ना. काय उगीचच. हे बघा फ्रेंड्स, तिथे लाईट हाऊस आहे आणि आता आपण तिथे जाणार आहे. तर अजून बऱ्यापैकी लांब येते. हा बघा, हा फ्रेंड मुंगूस पॉइंट आहे. पण एका मुंगूस किती एक म्हणतात, नाव ठेवलेली म्हणून मुंगूस. हे पॉइंट कसलं झालं पण दगड पाण्यात. चूळ काय म्हातारीची, काय याला म्हणतात, बाबाचा पवार. हा बघा, आता लाईट हाऊस आलेला आहे. तेव्हा कसे जाळे टाकतात मासे पकडायला. म्हातारीची चूळ लाईट हाऊसच्या खाली आहे. या का 2 खडकाच्या आतमधून काय, पण नाव काय त्याचा, नाव काय याचा? यो बाली पॉइंट. हे बघा, ही फ्रेंड्स जुनं लाईट हाऊस आहे हे. चूळ खायचा. हे बघा फ्रेंड्स, इथे ही म्हातारीची गुहा आहे. चूळ नाही आहे, ही गुहा आहे.
ए लताबाई तुला मार. एकदाच मार पण भरभरून मार. भरती पाहिजे होती पाण्याला, मग मजा आली असती. हा पाणी शांत झालंय. म्हातारी बरोबर नाही तुमची. तर फ्रेंड्स, आता फायनली आपण बोटीतून आलेलो आहे आणि 600 रुपये तिकीट होतं. पण ते 600 रुपये वसूल झाले असं तर मी नाही म्हणणार, कारण भरतीचा टायमिंग नव्हता. ॲक्च्युली आम्ही गेलो तेव्हा ओटी होती पाण्याला, त्याच्यामुळे मग एवढं काय असं म्हणजे मजा नाही आली. अशी थोडी थोडी मजा आली. आणि पॉईंट म्हणाल तर काय ते बाली व्ह्यू, काय बाली पॉईंट वगैरे काय होतं ते दाखवलं. म्हातारीची जी चूळ बघायला आलेलो, म्हातारीने का मनासारखी चूळ भरलेली नाही आहे. म्हातारी रागवलेली आमच्यावर, त्याच्यामुळे म्हातारीने काय एवढी खास चूळ नाही भरली आहे. पण ठीक आहे, आता 2 तास पाण्यात मस्त असं एन्जॉय करून फोटो वगैरे काढून आलेलो आहे आता बाहेर मस्तपैकी. जर तुम्हाला कधी यायचं असेल ना तर सकाळी किंवा असं दुपारच्या टायमिंगला या, म्हणजे भरती असते ना त्या टायमिंगला या, म्हणजे तुम्हाला बोटीमध्ये पण मजा येईल आणि मग प्रॉपर तुम्हाला म्हातारीची चूळ वगैरे पण बघायला भेटेल. समोर इथे आता आपण चहा पिणार आहे मस्तपैकी गरम गरम. आणि आता पण यांना विचारूया, आई कसं वाटलं तुला बोटीमध्ये? मस्त वाटलं, छान वाटलं. पण काय बघायला मिळालं नाही. म्हातारीची चूळ नाही बघायला भेटली. मग आता एक मजा आहे कशी बोटीत बसून. अच्छा, मग आता काय घेताय तुम्ही? आता भजी, चहा आणि ह्याला काही दिलं पण लगेच. ते बघा, आता आपण इथे कांदा भजी घेतोय. मयुरेशने वडापाव खायला सुरुवात केली. मयुरेशचा बोटीमध्ये जरा पण आवाज नव्हता, पण बोटीमधून जो बाहेर आलाय ना आयुष्यात, आता कुठून त्याचा स्टॅमिना आलाय माहिती नाहीये. नाही तर बोटीमध्ये एकदम नरम होता तो. तर हे बघा फ्रेंड्स, आता आपण इथे गरम गरम भजी घेतलेली आहे आणि खूप गरम आहे. नुकती काकीने ती बघा काढली आणि आपल्याला प्लेटमध्ये घालून दिली आहे. तर आपण आता खाऊन बघूया. हो, आत्ता बनवलं मी त्या दिवशी मगाशी बोललेले ना, चहा चांगली आहेत, कुरकुरीत आहेत. तर फ्रेंड्स, आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललोय. मस्तपैकी भजी, चहा, वडापाव असं आम्ही ताव मारलेला आहे. तर चला आता आपण घरी जाऊया आणि भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा. या सगळ्यांनी टाटा करा रे. बाय बाय. हा, टाटा. हा बघा.